अकोल्यातले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे हॉर्टिकल्चर डे निमित्त फळं, भाजीपाला, फुल पिकं तसंच औषधी आणि सुगंधी वनस्पती पिकांच्या 2 दिवसीय शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलंय। या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित वाणांची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे। दोन्ही दिवस विद्यापीठाचे प्रक्षेत्र शेतकरी बांधवांसाठी अवलोकनाकरिता खुले राहणार असून विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून तज्ज्ञ शास्त्रज्ञांकडून शंका समाधान केल्या जाणार आहे। यासोबतच कृषी विषयक भव्य प्रदर्शनीचंही आयोजन करण्यात आलंय। यंदाच्या हॉर्टिकल्चर डे निमित्त तब्बल 370 एकर क्षेत्रावर उद्यान विद्याविषयक 703 पिकांची प्रात्यक्षिकं पाहता येणार आहे। यामध्ये 33 भाजीपाला पिकांचे 38 वाण 20 एकर क्षेत्रावर प्रदर्शित करण्यात आले आहे। तसंच 42 फळ पिकांचे वाण 300 एकर क्षेत्रांवर लागवड तंत्रज्ञानासह दाखवण्यात येणार आहे। याशिवाय 10 एकर क्षेत्रावर 540 औषधी आणि सुगंधी वनस्पतींची प्रात्यक्षिकं ठेवण्यात आली आहे। या 2 दिवसीय शिवार फेरी आणि चर्चासत्र कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह विशेषतः विदर्भातून अंदाजे 1 लाख शेतकरी उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतकरी, कृषी विस्तार अधिकारी, कर्मचारी, युवक युवती आणि विद्यार्थ्यांनी या अद्वितीय संधीचा लाभ घ्यावा आणि इतरांनाही याबाबत माहिती द्यावी असं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी केलंय। आज आपण या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं आपण हॉर्टिकल्चर डे त्यामध्ये फळे, भाजीपाला आणि फुलं दिन हा आपण आज साजरा करत आहोत। त्याच्यामध्ये आता फक्त आपण त्याचं 3रं वर्ष आपण हे सुरू केलेली ही आहे संकल्पना आहे। दरवर्षी आपण फेब्रुवारीमध्ये रब्बी हंगामातले संपूर्ण भाजीपाला, फळं हे पिकं घेऊन या ठिकाणी आपण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी लार्ज स्केलवर आपण आयोजित करत असतो। यावर्षी उद्देश एकच आहे की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या ठिकाणी भेटी द्याव्या, फळं, भाजीपाला आणि फुलं याची शेती बघावी आणि आपल्या शेतावर त्याचा वापर करावा हा प्रमुख उद्देश ठेवून आपल्या विदर्भामध्ये जे आपण यामध्ये मागं आहोत ते आपल्याला पुढे न्यायच्या दृष्टीनं आपण हा विद्यापीठाने केलेला, कृषी विभाग आणि विद्यापीठाने केलेला हा प्रयत्न आहे।